नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना, है ना। आणि काय झालं रे, 2024 चा जो एनटीपीसी दिला होता त्यात काय झालं? सर काही पॉइंट्सने आमचे रिझल्ट गेले आहेत, है ना। फक्त एक चान्स हवा होता, है ना। तर रडत बसायचं नाही। रडत बसशील का? नाही। तुला चान्स पाहिजे, दिला रेल्वेने तुला चान्स। तुला चान्स पाहिजे ना, है ना। चान्स कशासाठी संधी पाहिजे? तर सर स्वतःला सिद्ध करायचं आहे ना। मी इथे कितीही मेहनत केली, कितीही काही केलं, दिवसभर लायब्ररीमध्ये राहिलो, है ना, पण जोपर्यंत माझा रिझल्ट बोलत नाही तोपर्यंत माझी मेहनत बोलणार नाही सर, है ना। बरोबर बरोबर की नाही? जोपर्यंत तुमचा रिझल्ट उत्तर देणार नाही किंवा रिझल्ट येणार नाही किंवा रिझल्ट बोलणार नाही तोपर्यंत तुमची मेहनत काय आहे, तुम्ही किती लायब्ररीमध्ये बसले, किती वेळ तिथे घालवला, किती पुस्तकांसोबत किंवा नोट्स सोबत किंवा बुक सोबत तुम्ही किती वेळ घालवला, याच्यावरती कोणीही तीळ मात्रही विश्वास ठेवणार नाही। विश्वास कधी असेल की नाही बाबा हा पोरगा करू शकतो, या पोराने करून दाखवलंय, हे कधी शक्य होईल? जेव्हा तुमचा काय बोलेल? रिझल्ट बोलेल। काय बोलेल? रिझल्ट बोलेल, है ना। पाहिजे होती ना संधी, पाहिजे होती ना, की थकला का? सततच्या अपयशाने थकला का तू? थकायला नाही पाहिजे। जर आतापासूनच तू जर काय झाली हार मानली तर कसं होईल तुझ्या स्वप्नांचं, है ना। अजून काय करायचं? तुला उंच उडायचं आहे, है ना। नंतर जे काही स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करायचे आहे, है ना। आणि त्यासाठी तुला न थकता अविरतपणे काय करावं लागेल रे भाऊ? प्रयत्न करावं लागेल। थकून चालणार नाही, है ना। ते म्हणतात ना, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक करना यूं बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। राइट? तर लक्षात घ्या, तुला जे काही पाहिजे होतं, जे एक संधी पाहिजे होती, ती संधी तुला रेल्वे बोर्डाने काय केली? दिलेली आहे। याच्यानंतर कारण द्यायचं कारण राहणार नाही। कारण देत बसायचं नाही की सर माझा पॉइंट्सने रिझल्ट गेला, सर माझा एवढ्याने रिझल्ट गेला, सर माझा तेवढ्याने रिझल्ट गेला। राईट, है ना। फक्त एवढं लक्षात ठेव की रेल्वे बोर्डाने काय केलेलं आहे? तुझं गरानं ऐकलेलं आहे। रेल्वे बोर्डने तुझं गरानं ऐकलेलं आहे आणि त्यामुळेच तुला काय केलेलं आहे? परत आता एवढ्या लवकर एक भरती झाल्यानंतर लगेच दुसरी भरती येत नाही रे भाऊ। आमच्या वेळेस तर कधीच आलेली नाही। 4-4 वर्ष आम्हाला काय करावं लागत होती? वाट पाहावं लागत होती। बरोबर आहे? तुला तर लगेच लास्ट इयरला आता पेपर दिले असेल तू 6 महिन्यापूर्वी आणि लगेच तुझ्यासाठी नवीन ताट वाढून तयार आहे, है ना। जरी पहिल्या ताटात काय झालं, एखादा पदार्थ कमी असेल, पण यावेळी त्यांनी ताट काय दिलेलं आहे? पूर्ण भरलेलं दिलेलं आहे। राईट? आता त्या ताटात ते पूर्ण संपवायचं की आणखी त्याच्यात काही उष्ट राहू द्यायचं, हे तुला ठरवावं लागेल। बरोबर है ना। तर लक्षात घ्या, इथे येण्याचं एकच कारण आहे की काय झालेलं आहे, है ना। सेंट्रल नंबर 06/2025 ची काय नोटीस आलेली आहे ना। तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? व्हेरियस पोस्ट ऑफ एनटीपीसी, है ना। तर एनटीपीसीच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत, ज्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत, कुठल्या लेवल वरती आहे रे बाबा? ग्रॅज्युएट लेवल वरती आहे। ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या एनटीपीसीच्या, म्हणजे याला कंपल्सरी ग्रॅज्युएशन लागतं। कोणत्याही स्ट्रीम मधून असलं तरी चालेल, बरोबर। इंजिनिअरिंगचा असो, बीए असो, बीकॉम असो, नंतर काय सायन्स वगैरे जे काही असतील तुमचे ते सगळं चालेल, पण काय पाहिजे यांना? ग्रॅज्युएट पोरगा पाहिजे। काय पाहिजे? ग्रॅज्युएट पोरगा पाहिजे। दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, कोणताही क्रायटेरिया यांनी दिलेला नाहीये। म्हणजे कोणीही ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती जो 35% काठावर जरी पास झालेला असेल तो सुद्धा काय करू शकतो रे? हा फॉर्म भरू शकतो। बरोबर है ना। तर लक्षात घ्या, ग्रॅज्युएट लेवलची काय आहे? वॅकन्सीज आहे। कोणताही ग्रॅज्युएट झालेला व्यक्ती हा फॉर्म काय करू शकतो? भरू शकतो। काय पोस्ट काय आहे? नॉन टेक्निकल आहे। पोस्ट काय आहे? नॉन टेक्निकल आहे। ठीक आहे। टोटल वॅकन्सीज जर म्हटलं तर किती आहे बाबा? 5810 वॅकन्सीज आहेत। 5810 वॅकन्सीज आहेत पूर्ण, बरोबर आहे। म्हणजे मी याच्या पूर्वी, याच्या अगोदरही मी असे जे काही व्हिडिओ बनवले आहेत त्यात मी क्लिअर केलेलं आहे की तुला किती पाहिजे फक्त? तर सर मला फक्त एकच जागा पाहिजे। मग तुझं
फोकस त्या 5810 वर राहील का? 5810 वर असायला पाहिजे का तुझा फोकस? नाही. तर मग सर माझा फोकस माझ्या फक्त एका सीटवर राहायला पाहिजे, जी सीट मी माझी कोणालाही देऊ इच्छिणार नाही. हे जर शक्य असेल, हे जर करून दाखवलंस तू तर जिंकलाच भावा. बरोबर? तर लक्षात घे, मला याच्याशी काही घेणं देणं नाही, मला फक्त एक सीट पाहिजे याच्यामधली. क्लिअर आहे इथपर्यंत? दुसरी गोष्ट काय आहे, एनटीपीसीचं हे झालं. नोटीस कधीची होती? तर डेट ऑफ नोटीस पहा कधीची होती, 4/10/2025 ला आलेली आहे. माझा हा पहिलाच व्हिडिओ याच्यावरता. याच्या अगोदर बऱ्याच चॅनलनी किंवा बऱ्याच इन्स्टिट्यूटनी काय केलेले व्हिडिओ टाकलेले आहे ना. तर तुमच्यापर्यंत न्यूज तर ऑलरेडी पहिलेच पोहोचलेली आहे या गोष्टींची. तर या नोटीस, डेट ऑफ नोटीसचं काय घेणं देणं नाही आपल्याला. 4 तारखेला नोटीस पडली होती 10व्या महिन्यात 2025 ला. राईट? महत्वाचं काय आहे आपल्यासाठी? महत्वाचं काय आहे तर जी काही वॅकन्सी त्यांनी क्लिअर केली होती तर त्यांची डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे काय झालेलं आहे, ओपन झालेले आहे ना. म्हणजे जी काही ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची लिंक आहे ती लिंक ओपन झालेली आहे. आणि कधीपासून होईल रे बाबा ती? तर 21/10/2025. 21/10/2025 पासून काय होणार आहे, एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलची जी काही ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची लिंक आहे, ऑनलाईन आहे ना लिंक आहे, तर ती लिंक काय झालेली आहे, ओपन झालेली आहे. म्हणजेच तुम्ही 21/10/2025 पासून तुमचे फॉर्म भरू शकता. राईट? फॉर्म काय करू शकता, फिलअप करू शकता. दुसरं कधीपर्यंत राहील रे मग पाहायचं इथे. क्लोजिंग डेट किती आहे तर 20/11/2025. 21/10/2025 स्टार्ट आहे ना, ओपनिंग डेट आहे. आणि 20/11/2025 तब्बल 30 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे. 30 डेज. राईट? कॅल्क्युलेट करायचं किती दिवस, 30 दिवस. 30 दिवस आहेत तुमच्याकडे. फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म फिलअप करण्याची घाई करू नका. अगोदरच क्लिअर करतो, फॉर्म फिलअप करण्याची घाई कराल का? नाही, अजिबात घाई करू नका. शेवटचे जे काही 15 दिवस राहतील किंवा 8 दिवस राहतील त्या 8 दिवसामध्ये काय करा, फॉर्म फिलअप करा. तत्पूर्वी काय करायचं, जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुमचे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत है ना, जे काही सेंट्रल साठी म्हणजे अत्यावश्यक डॉक्युमेंट्स असतात सेंट्रल साठी, मी स्टेट लेवल नाही बोलत आहे, सेंट्रल साठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर करा अगोदर. कारण कसं आहे, इकडे तुम्हाला 100 पैकी 100 झाले, क्लिअरही झाला तू, पण डॉक्युमेंट जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर भाऊ मग काही खरं नाही. पुन्हा काय होईल, पुन्हा घरी बसावं लागेल, डॉक्युमेंट बनवावं लागेल, पुन्हा 1 वर्षाची पुन्हा तयारी. वॅकन्सीज कधी येतील ह्याची गॅरंटी नाही. राईट है ना. तर काय करा म्हटलंय मी तुम्हाला अगोदर सांगतो, 30 दिवसाचा कालावधी आहे तुमच्या ओपनिंग डेट पासून क्लोजिंग डेट पर्यंत. बरोबर? या 30 दिवसात जर तुमचे कोणत्याही डॉक्युमेंट्स मध्ये काही फ्लॉज असतील, काही प्रॉब्लेम असतील, ते अगोदर क्लिअर करा. ते क्लिअर झाल्यानंतर जर आता तुमचा 20 तारीख आहे तर समजा 10 दिवस अगोदर किंवा 1 आठवडा अगोदर काय करा, फॉर्म सबमिट करा. त्यापूर्वी कुठल्या डिव्हिजनला किती जागा आहेत, किती वॅकन्सीज आहेत, कुठल्या बोर्डाला किती वॅकन्सीज आलेले आहेत, आणि कुठल्या जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे, याचा सगळा अभ्यास करून किती फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही काय करा, फॉर्म फिलअप करा. आणि हो, ज्याला स्वतःवरती 100% कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी कोणत्याही बोर्डमध्ये कोणताही अभ्यास न करता, अभ्यास म्हणजे जागेचा बरं हा ना, कोणत्याही या वॅकन्सीचा किंवा या नोटीसचा अभ्यास न करता ते काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. ज्यांना स्वतःवरती 100% काय असेल, कॉन्फिडन्स असेल की ही एक जागा माझीच आहे, असा जर कॉन्फिडन्स असेल तर तो कोणत्याही, काही आज जरी भरला, आता जरी भरलं फॉर्म तरी काही अडचण नाही. क्लिअर आहे? हा, चला पहा. ओपनिंग डेट काय आहे 21/10/2025, क्लोजिंग डेट आहे 20/11/2025, नंतर लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन फी है ना, ही 20/11/2025 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन सबमिट करू शकता. मग कधी कधी काय असते, आपला पैशांची अडचण असते, फीस भरण्याची अडचण असते. बरोबर आहे? स्टेट लेवल पेक्षा फीस कमीच आहे तुमची है ना. नाही तर मग कोणती वॅकन्सी स्टेटची जर आली तर भर 1000 रुपये, दे 1000 रुपये, टाक 900 रुपये है ना. 1000 रुपयाच्या खाली स्टेट वाले गोष्ट करत नाही है ना. तर त्यांच्या कंपॅरिझन मध्ये हे बरे आहेत बाबा है ना, स्टेटच्या कंपॅरिझन मध्ये हे बरे आहे है ना. इथे गरीबातला गरीब सुद्धा काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो. तर लक्षात ठेवा, जर काही अडचणीस्तव
जर तुमचे काय राहिली असेल, फीज भरायची राहिलेली असेल तर 22/11/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन फीज भरू शकता. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? चारही पॉइंट्स क्लिअर आहेत? लक्षात घ्या. नोटीस कधी आली होती, घ्यायला देणं नाही. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन किती आहे, 21/10/2025. क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म 20/11/2025. किती दिवस मिळतात, जवळपास 30 दिवस मिळतात. लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन फीज है ना, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन फीज किती आहे, 22/11/2025. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे ना. पुन्हा एकदा एक सांगतो की किती कॅटेगरीच्या पोस्ट आहेत रे ह्या, तर ग्रॅज्युएट लेवल आहे. आणि किती कॅटेगरी मध्ये आले, 6 कॅटेगरी मध्ये. 6 कॅटेगरीच्या काय आहे, पोस्ट आहेत ह्या. किती कॅटेगरीज मध्ये पोस्ट आहे, 6 कॅटेगरी मध्ये पोस्ट आहे. तर लक्षात घ्या, पहिली कॅटेगरी काय आहे, तर चीफ कॉमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. बरोबर, ही झाली पहिली पोस्ट, चीफ कॉमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. ही पहिली पोस्ट आहे. याच्या टोटल वॅकन्सीज किती आहे रे, तर 161, 161. 161 ही काय आहे, टोटल वॅकन्सी आहे ना. नंतर याच्यामध्ये एज क्रायटेरिया पाहून घ्या, हे महत्वाचं आहे. एज क्रायटेरिया काय दिलेलं आहे, 18 पासून तर 33 वर्षापर्यंतचा कोणताही व्यक्ती, कोणताही विद्यार्थी काय करू शकतो, हा फॉर्म भरू शकतो. 18 ते 33 वयोमर्यादा, 18 ते 33. जवळपास हे 6 ज्या कॅटेगरीज आहेत, 6नाही सेम एज क्रायटेरिया आहे, 18 ते 33. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? नंतर पे लेवल जर विचारलं, पे लेवल जर माहित असेल तर लक्षात घ्या, 6 लेवल आहे. 6 लेवलची पे लेवल येते याला. अशी संधी पुन्हा येणे नाही आयुष्यामध्ये. आणि तयारी झालेले आहे पण काहीतरी पॉइंट्सनी, काहीतरी मार्कांनी हुकलेल्यांसाठी तर खूप महत्वाची संधी आहे. ही संधी आपल्याला गमावता कामा नाही. कारण याची जर पे लेवल पाहिली तर 35,400 तर याचा बेसिक पे आहे रे भाऊ. म्हणजे जवळपास 60 ते 62 हजारापर्यंत याची सॅलरी जाते. 35,400 याची बेसिक पे आहे, 6 पे कमिशन, 6 पे लेवलला. बरोबर आहे ना. तर लक्षात घ्यायचं, 35,400. टोटल वॅकन्सी किती आहे, 161. एज क्रायटेरिया किती आहे, 1833. एज्युकेशन क्रायटेरिया ग्रॅज्युएट लेवल. बरोबर. पर्सेंटेज मॅटर करत नाही, तुम्ही फर्स्ट क्लास पाहिजे, सेकंड क्लास, तुला 35 जरी पर्सेंट असतील तरी भाऊ बिंदास भर फॉर्म. नेक्स्ट पहा, स्टेशन मास्टर साठी आलेले आहे. स्टेशन मास्टर याच्या बऱ्यापैकी वाटतात आहे जागा, बऱ्यापैकी 615 वॅकन्सीज. स्टेशन मास्टरच्या किती आहे, 615 वॅकन्सीज आहे. सेम एज क्रायटेरिया आहे, 18 ते 33. 18 ते 33. पुन्हा पे लेवल जर विचारली तर तीच आहे 6 पे लेवल आहे, 35,400 बेसिक. राईट. नंतर थर्ड आहे गुड ट्रेन मॅनेजर. गुड ट्रेन मॅनेजर आपला काय म्हणतो त्याला आपण, ते असतात ना ट्रेनच्या मागे, ना मालगाडी वगैरेच्या मागे असतात ना, ते त्यांना म्हणतो आपण गुड्स ट्रेन मॅनेजर. गुड ट्रेन मॅनेजर है ना. तर याच्या वॅकन्सी व्यवस्थित आहे, 3,416. 3,416. कंटिन्यू पहा, शेवटी थोडासा पॉइंट सुद्धा क्लिअर करायचे है ना. तर गुड ट्रेन मॅनेजरच्या किती वॅकन्सीज आहेत, 3,416 आहे. पे लेवल किती आहे बाबा, 5th पे लेवल आहे. चांगली पे लेवल आहे, 5th पे लेवल आहे. 29,200 याचा काय आहे बाबा, सॅलरी आहे, बेसिक पे आहे 29,200. राईट. याच्या आतमध्ये जर घुसलं आणि आतमध्ये जर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगत गेलो ना, तर याच्या पेमेंटची काही सीमा नाहीये की एवढंच होईल म्हणून. याच्यापेक्षा कितीतरी वर जाऊ शकते. राईट है ना. तर लक्षात घ्यायचं है ना. गुड ट्रेन मॅनेजर 3416 वॅकन्सीज आहे टोटल, सगळ्यात जास्त वॅकन्सीज आहे याच्यामध्ये. आणि 5th लेवलचा जॉब आहे, 5th लेवल आहे, 29,200 बेसिक पे आहे. नेक्स्ट आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट आहे. आणि टोटल वॅकन्सीज किती आहे इथे, 921. टोटल वॅकन्सीज किती आहे, 921 आहे. पुन्हा 5th लेवलचा जॉब आहे आणि 29,200 बेसिक पेमेंट आहे. क्लिअर होऊन राहिलं. नेक्स्ट पहा, कम टायपिस्ट हा याच्यातलाच आहे. राईट. नंतर आहे सिनियर क्लर्क. इथे ज्युनियर अकाउंटंट होता, असिस्टंट कम टायपिस्ट, आणि इथे सिनियर क्लर्क
कम टायपिस्ट है ना, त्याच्या किती आहे 638 आहे, फिफ्थ कमिशन 29,200. नंतर ट्रॅफिक असिस्टंट 59 जागा आहे, मात्र 59 जागा आहे. फोर्थ कमिशननी 25,500 तिथे काय सॅलरी आहे. तर टोटल काय होते तुमचं 5,810 टोटल वॅकन्सी. तर लक्षात घ्यायचं बाबा, ही संधी आपल्याला सोडून चालता येणार नाही. आता जर केलं नाही तर मग बाबा सगळं वाया गेलं. मी इथूनही सांगतो, आज वॅकन्सी झाली ना, अजून 1 वर्ष आहे तुमच्याकडे. कोणी कितीही म्हणत असेल 3 महिन्यानं होईल, 4 महिन्यानं होईल, 5 महिन्यानं होईल, नाही होत. अजूनही 1 वर्ष तुमच्याकडे आहे, कारण इकडे ग्रुप डी फसलेली आहे, बरोबर आहे. आणि जोपर्यंत ग्रुप डी क्लिअर होत नाही तोपर्यंत नवीन वर्षाच्या वॅकन्सीजला काही नाही, फॉर्म भरून घेतात आणि वर्ष तर नेमकं लागते तुमचं. आता इथे आज जर फॉर्म भरलेत ना, आपण आज आहे आपला कोणता ऑक्टोबर, पुढल्या ऑक्टोबर पर्यंत आरामात, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आरामात तुम्हाला वेळ मिळतो. नवीन तयारी करणारा असेल त्यालाही वेळ आहे, आणि जुना ज्यांची तयारी ऑलरेडी झालेली आहे, त्याला फक्त काय करायचंय, ओव्हरलुक करायचंय, राईट, फिनिशिंग करायची आहे, त्यालाही वेळ मिळतो, राईट है ना. दोघांनीही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन काय करायचं रे बाबा, अभ्यासाला लागायचं आहे. आता वेळ घालवायला आपल्या जवळ वेळ नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, हा मग आता सर यांचे जे काही आपले एक्झाम पॅटर्न आहेत ते कसं होईल, तर लक्षात घ्यायचं. हे रफ करतो मी, हे रफ करून सांगतो तुम्हाला की एक्झाम पॅटर्न जो लास्ट इयरला होता तोच एक्झाम पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज झालेलं नाही. लक्षात घ्यायचं, 2 स्टेज मध्ये तुमची काय होणार आहे, एक्झाम होणार आहे. स्टेज 1 आणि काय स्टेज 2. 2 स्टेज मध्ये काय झालेले, 2 स्टेज मध्ये काय होणार आहे, तुमची एक्झाम होणार आहे. त्यात लक्षात ठेवायचं, स्टेज 1 म्हणजेच काय, आपण त्याला सीबीटी 1 म्हणतो, सीबीटी 1, बरोबर. ही झाली स्टेज 1. आणि स्टेज 2 ते सुद्धा सीबीटी 2, त्याला आपण काय म्हणतो, सीबीटी 2 म्हणतो. हे काय सांगायचं आहे का, अभ्यासाचा काय पॉईंट थोडी आहे हा, राईट. याच्यामध्ये काय होईल, तर लक्षात घ्या, 90 मिनिटाचा तुमचा पेपर असेल. किती मिनिटाचा पेपर असेल, 90 मिनिटाचा. तब्बल 1.5 तास तुम्हाला मिळणार आहे, राईट. तर 90 मिनिटाचा पेपर असेल. मग याच्यामध्ये काय राहणार आहे सर आम्हाला, तर मॅथ्स, बरोबर, दुसरं रिझनिंग, राईट, आणि तिसरं काय असते, जीके जीएस जनरल अवेअरनेस, त्यालाच म्हणतो आपण, राईट. जीके जीएस करंट अफेअर्स जनरल अवेअरनेस, राईट. तर लक्षात घ्यायचं, मॅथ्सचे किती क्वेश्चन असतील रे बाबा, 30 क्वेश्चन असेल. रिझनिंगचे किती क्वेश्चन असतील, 30 क्वेश्चन असतील. आणि जनरल अवेअरनेस जीके जीएस चे किती क्वेश्चन असतील तुमच्याकडे, तर 60 आणि हे 40. समजून राहिलं, क्लिअर आहे, क्लिअर आहे. मॅथ्स 30, रिझनिंग 30 क्वेश्चन, आणि जनरल अवेअरनेस जीके जीएस किती 40 क्वेश्चन. 40, 30, 70 आणि 30, 100. 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 90 मिनिटे वेळ आहे, जो मोर दॅन सफिशियंट आहे. हा 100 जे क्वेश्चन आहेत हे मोस्टली तुमचे 70 ते 75 मिनिटांमध्ये क्लिअर होतात. 15 ते 10 ते 15 मिनिटं तुम्ही तिथे बसूनच राहता, जर प्रॉपर स्टडी असेल तर. हा जर नसेल तर मग त्याला हे 90 मिनिटं सुद्धा काय रे भाऊ, शेवटी तो एक्झाम सेंटरच्या बाहेर आल्यावर म्हणतो यार लेंदी होता पेपर, वेळ कमी पडला, नाही तर मला 100 पैकी 100 मिळवता आले असते, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, ते कधी होते, जेव्हा आपली प्रॅक्टिस नसते, जेव्हा आपली काय नसते, प्रॅक्टिस नसते. ठीक आहे, चल नेक्स्ट पहा. मग सीबीटी 2 मध्ये, सीबीटी 1 जर क्लिअर झालं, सीबीटी 1 मध्ये 15% मुलं घेतील ते, राईट, सीबीटी 2 साठी है ना. तर 15% मुलं म्हणजे जवळपास, मग सीबीटी 2 मध्ये किती येतील, इथून 15% मुलं क्लिअर होतील. सीबीटी 2 चा जर पेपर पॅटर्न कसा आहे, तर तिथे सुद्धा किती वेळ आहे सर, तर तिथे सुद्धा आम्हाला किती 90 मिनिटं वेळ आहे. तिथे सुद्धा तुम्हाला 1.5 तास दिलेले आहे, 90 मिनिटे दिलेली आहे ना. आणि या 90 मिनिटांमध्ये सर आम्हाला काय राहिलं, तोच पॅटर्न आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि काय आहे जनरल अवेअरनेस, ज्याच्यामध्ये काय जीके जीएस सगळं आलं त्याच्यामध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत, थिअरॉटिकल म्हटलं तरी चालेल, इथपर्यंत क्लिअर आहे. हा
पण इथे काय होतं रे बाबा, हा टाइम एवढाच ठेवला यांनी आणि क्वेश्चनची जी संख्या आहे ती किती केली, इथे 30 आहे, इथे 35, इथे 30 आहे, इथे 35 आणि इथे 40 आहे, तर इथे यांनी किती केली, 50 केली. असे एकूण 120 क्वेश्चन विचारले जातील. 120 क्वेश्चन विचारलेले जातील. मग या 120 क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे टाइम किती आहे रे बाबा, 90 मिनिटं टाइम आहे. 120 क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे वेळ किती आहे, 90 मिनिटांचा वेळ आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 1 बाय 1 पोस्ट कशी राहील त्याच्यावरती मी काय करेल, एक पोस्ट, जसं चीफ कमर्शियल कम या पोस्ट मध्ये नेमकं काय असते, नेमकं काम कसं केलं जाते, या सगळ्यावरचे 1 बाय 1 मी काय करेल, व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. त्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही डाऊट्स आहेत तुमचे, ते तुम्हाला काय करता येईल, क्लिअर करता येतील. आता फक्त मला एवढंच सांगायचं झालेलं आहे, जी काही नोटीस आलेली आहे, जे काही वॅकन्सी झालेले आहे, जे काही फॉर्म सुरू झालेले भरणं, तर व्यवस्थितरित्या पहिले ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, अॅनालाइज करा, नंतरच काय करा, फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट करते वेळी डॉक्युमेंटचा विशेष करून काय करा, लक्ष ठेवा, कारण ते डॉक्युमेंट वरती सिरियल नंबर वगैरे विचारतात आणि व्हेरिफिकेशन वेळी काही अडचण यायला नको. दुसरी गोष्ट, तुमचा जो काही अभ्यास आहे, हा अभ्यास प्रॉपर रेल्वेने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार करा. राईट. जो काही सिलेबस आहे, जो काही रेल्वेने सिलेबस दिलेला आहे, सिलेबस सांगायची गरज आहे का, नाही सर, है ना, सिलेबस सांगायची गरज नाही. तरी सुद्धा जर सिलेबस सांगायचं जर काम पडलं, मी एखादा शॉर्ट व्हिडिओ घेईल 5-10 मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट जो काही सिलेबस आहे, मॅथ्स रिझनिंग, हा जीके असतं अथांग आहे रे बाबा, याचा काही मेळ नाही. राईट. त्याच्यामुळं याच्यात काही हेच नाही. आणि मॅथ्स रिझनिंगचं तर सगळ्यांना माहितीच आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. पुन्हा एकदा काय रे बाबा, दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही, तुमच्या परिवारालाही, परिवारातल्या छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा, है ना, नंतर घरी जनावर असतील त्यांना सुद्धा. राईट. सगळ्यांनाच काय आहे, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. फटाके फोडताना विचार करून फोडायचा, है ना, विचार करून. इन द सेन्स पोल्युशनचं ते जाऊ द्या, ते दरवर्षीच राहते, है ना, इलेक्शन आले तर किती करतो आपण, है ना, किंवा एखादी गोष्ट जर करायची म्हटली त्यावेळेस आपण पोल्युशनचा विचार करत नाही, है ना, करा, तोही विचार करा. आणि फटाके फोडते वेळी की हानी व्हायला नको कोणत्या प्रकारची, है ना, वित्त हानी व्हायला नको आणि जीवित हानी व्हायला नको, असा सगळा विचार करून काय करा, फटाके फोडा. ठीक आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा पाहून घ्यायचे नोटीस काय आहे तर. ठीक आहे. नोटीस मी टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. मी काय केलेली आहे, ती जी PDF फाईल आहे नोटीसची, ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर इथे काही कोणाला कन्फ्युजन असेल आणि डिटेल्स पाहिजे असेल तर त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन काय करा, भेट द्या आणि ते हे जे काही डाउनलोड करून तुमचे ते काही डाऊट्स असतील ते क्लिअर करा. आणि तरी नाही झाले क्लिअर तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो, कमेंट मध्ये कमेंट करा. ठीक आहे. इथे काय करतो मी, थांबतो, है ना. तेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू. मायासारखं